नमस्कार. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 ते 10 तारखेच्या मधोमध त्या तारखा आपल्याला स्वतः MSMEचे म्हणजे केंद्रीय मंत्री सन्माननीय राणे साहेब यांचं जे खातं आहे MSME, त्या खात्याअंतर्गत आम्ही काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये 3 दिवसाचं एक्झिबिशन भरवलं होतं. त्याच धर्तीवर एक एक्झिबिशन आमच्या रत्नागिरीत भरवावं 3 दिवसाचं त्याच धर्तीवर. त्यासाठी मी राणे साहेबांशी बोललो. आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेश सावंत यांची मागणी होती आणि त्या मागणीला होकार देऊन येणाऱ्या स्पेसिफिक तारखा तुम्हाला 1-2-3 दिवसात आमचे राजेश सावंत हे पत्रकार परिषद घेऊन देतील. पण तेव्हा जसं पूर्ण डिपार्टमेंट साहेबांनी कोकणात उतरवलं होतं, त्याच्याने अनेक गोष्टींना चालना मिळाल्या. कॉयर बोर्डचं ऑफिस झालं, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची लोन फॅसिलिटेट झाली. त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा गावागावापर्यंत पोचला. तसाच प्रयत्न आमचा रत्नागिरीत देखील करण्याचा आहे. सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी विश्वकर्मा जी योजना आणली आहे, तीही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे. मॉडेल म्हणून आम्ही सिंधुदुर्गाकडे जे उभं केलं चित्र, त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं आणि म्हणून तोच मॉडेल घेऊन आता रत्नागिरीमध्ये फेब्रुवारीपासून त्या गोष्टीची सुरुवात होणार आहे. त्या काळामध्ये अख्ख्या डिपार्टमेंटमधून जवळपास 70 ते 80 अधिकारी केंद्र सरकारचे राणे साहेबांनी आणले होते. तसंच रत्नागिरीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने कार्यक्रम इथे राबवायचं ठरवलेलं आहे आणि जो इम्पॅक्ट आपल्याला MSME सारख्या खात्याच्या माध्यमातून आपल्याला लागेल, ते सगळं सहकार्य राणेसाहेब आणि त्यांची पूर्ण टीम, एक ऑफिस देखील MSMEचं इकडे असावं ही मागणी आम्ही केली. त्यालाही साहेबांनी हो सांगितलेलं आहे. एक स्वतंत्र MSMEचं ऑफिस रत्नागिरीमध्ये असेल आणि जसं मॉडेल सिंधुदुर्गात उभं केलं तसंच मॉडेल रत्नागिरीत पण उभं राहावं लवकरात लवकर, ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची सातत्याने मागणी आहे आणि ती साहेब पूर्ण करतील, राणे साहेब, याची आम्हाला खात्री आहे. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.